नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 7. आज आपण त्याचं निरूपण पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री राम जय राम राघवा पतित पावनार माधवा. करुणानिधे दयार्णवा देवादिदेवा दीनबंधो. तव चरण सरोजि मीन राहो सदा हो निमन. ऐसे देई मद वरदान कृपा निधान राघवा. तव कृपाबळे समस्त वदेन म्हणतसे हा ग्रंथ. पूर्वे माझा मनोरथ कृपावंता दिनाचा. श्री गुरुरोवाच. देवेश्वरं रमानाथ पुनर्दीपफलं वद. यथा येन कृतो दीपे विध्वंस्ते किंच पातकम्. लक्ष्मी म्हणेओ देवादिदेवो प्रश्नाक्षर परिसावा. पुनदीपदानादे परिसावा कृपा करो निस्वामिया. मागील अध्यायी कथन दीप सराविता जाण. मारदार केला उद्धरून नवलविंदान ऐकिले. तरी दीप सरसाविता इतके पुण्यजी तत्वता. मग दीपाते विध्वंसिता कवण वार्ता तयाची. ऐसा प्रश्नाक्षर रमेचा आकरण वदे स्ववाचा. स्वामी जो दीन जनांचा वदता झाला ते काळी. श्रीकृष्ण उवाच. पुनर्यन्न प्रवक्ष्यामि दीपस्य फलमुत्तमं. दीपविध्वंसने पुण्यं सर्वनश्यन्ति यत्कृतं. मग वदे वासुदेवा ऐके दीपविध्वंसनाचा प्रभाव. ये विषयीचा इतिहास पाहो श्रवण करा हो आदरे. पूर्वी मधुवनाचे ठाई एक सामवेदी विप्रासे पायी. शांकली नाम तया देही असे निजगृही आनंदे. सदाचारी शुचिष्मंत स्नान संध्या वेद पारंगत. देवार्चने नितत्परत पुराण सांगत स्वगृही. दुष्टपतिग्रह न घे कवणाचा. उपार्जना नसे दीनवाचा. स्वधर्म पाळून नेमाचा काळक्रमण चालवित. तया ते भार्या उभयता दोघी. विमलिका सुशीला पायी. एकमय वर्तती त्रिवर्गही नसे काही विपरीत. तया माझी ज्येष्ठ सुशीला सदा सादर पतिवचनाला. अंतर पडोने दिवाचेला परमतत्पर दिवसनिशी. त्याही वरी अतिताभ्यागत कथा पुराण श्रवण करी नित्य. ग्रहाचारी ही नित्य नैमित्य असे चालवीत यथा विभागे. ज्यावेळी प्रसंग पडे जैसा संसार प्रसंग चालवी तैसा. सत्कर्मी लावी तसा वयसा क्रमित ऐसा काळपै. धन्य धन्य ऐशी कामिनी पतिव्रता शिरोमणी. सदा सादर पतिभजनी पूर्वपुण्ये लाधिजे. धन्यतयाचा संसार जेणे पूर्वी अर्चिला रमावर. म्हणून ऐसेसी संसार करणे घडे तया ते. नाही तरी दुर्मिखी भार्या
मिळता संसार गेला वाया, तेथे पुण्यमार्गाची क्रिया, तया प्राणिया कोठून. परी ऐसी नव्हे ती सुशिला, परमपतिव्रता मंगला, ऐसेच नाम घेता गळा, दोषमळ परिहरिती. तव कवण एकावसरी, पुराण श्रवणी बैसे ते नारी, तव तेथे अधिक मास परी, केले निर्धारी श्रवण. मग निज ध्यास धरुनी मनी, परम विनीत होऊनी, भ्रतारा ते बोलित सेवाणी, मधुर वचनी ते धवा. भगवत पृष्ठमिच्छामि, क्रोधम कर्तुन चार्हसी, अद्य कपूर्ण दिवसो, लोक याती रवे सुताम. हे नाथ हे स्वामी देवा, आज कवण पर्वणीचा ठेवा, सर्वजनाचा मिळून थवा, जाती रेवा तिरा स्नानार्थे. जरी कृपा करून या मज, आज्ञा दिल्या सहज, तरी स्नाना जाऊन या चोज, निरखू आज निजनयनी. ऐकून ऐसी मंजुळवाणी, शांकली बोले ते क्षणी, म्हणे आजीचे पर्वणी, प्राप्त झाला मलमास. हा तव पुरुषोत्तम मास, म्हणून जन जाता स्नानास, हे व्रत करावे सायास, धरून अव्यास निजमनी. एक मासावरी चालिता नेम, तरी सकळ पापी होती भस्म, संतुष्टने पुरुषोत्तम, पावती आराम स्वपदी. शांकलिरुवाच शृणु भद्रे प्रवक्ष्यामि, यदर्थं यान्ति नागराः, असंक्रांत समायातो मास श्रीपती वल्लभा. तरी ये माझी या आज्ञेवरी, तू या व्रताते स्वीकारी, प्रातस्नान करून आदरी, दीपदानाति करी सुशिले. ऐसी आज्ञा होते ते काळी, परमहर्षयुक्त झाले ती बाळी, मग नमन करून गंगाजळी, स्नाना लागी पातली. स्नान करून यथाविधी, परतोनी आली ग्रहसंधी, करून देवार्चन विधी, दीपदान संधी पाहत. लक्ष्मी विचारते परमेश्वरा, मागील अध्यायामध्ये त्या मांजराने म्हणले दिव्याची वात पुढे केली म्हणून तिचा उद्धार केला, तर आता दिवा विझवण्याचं काय पातक असतं ते कृपा करून आम्हाला सांगा म्हणले. परमेश्वर सांगतायत, पूर्वी मधुवनाच्या ठिकाणी एक शांकली नावाचा सामवेदी ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या, एक विमला आणि एक सुशिला, अशी 3 जण एकत्रपणे राहत होते. त्याच्यामध्ये मोठी जी होती ती सुशिला होती. अगदी नावाप्रमाणे पतिवचनाला कधीही अंतर पडू देत नव्हती. त्याहीवर कोणी अतिथी आला तर त्याला भोजन वगैरे त्याची सेवा करीत असे. अशा प्रकारे ती संसार चालवत असे. नेहमी सत्कर्म करण्यामध्ये ती तत्पर असे. भाग्यवंताला अशी पत्नी प्राप्त होत असते. नाहीतरी कधी कधी दुर्मुखी भार्या मिळतात. असो, पण ही सुशिला तशी नव्हती. इतकी पतिव्रता होती की तिचे नाव घेतलं तरी पापांचं दोष नाहीसे होतील. असं कोण्या एका काळी सर्व ऋषी, गावातले नरनारी वगैरे रेवा तीरी म्हणजे नर्मदेच्या तीरी स्नानासाठी जात होते. आणि ते हे सर्व बघून तिने आपल्या पतीला विचारले, म्हणले, हे नाथ, आज सर्व जनांचा समुदाय जो आहे हा नदीवर नर्मदेच्या तीरावर स्नानासाठी का म्हणून जात आहे? कृपा करून सांगा म्हणले. तेव्हा तिची अशा प्रकारची मंजुळवाणी ऐकल्यावर शांकली सांगतोय की अगं म्हणले सुशिला, आजपासून अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे.
आणि म्हणून हे सर्व तीर्थस्नानाला जात आहेत. हे जे सर्व तीर्थस्नान करून येतील, महिनाभर स्नान करतील आणि त्या महिनाभर स्नानाचं पुण्य त्यांना प्राप्त होईल, त्याने त्यांचं पापाचा क्षय होईल म्हणे. मग ती म्हणली, हे पती परमेश्वरा, मी सुद्धा हे स्नानाचं पुण्य करू शकते का? तुमची आज्ञा असेल तर मी जरूर करेल म्हणे. तेव्हा शांकली म्हणताय की तू माझ्या आज्ञेने दीपदानाचं आणि प्रातस्नान करण्याचं व्रत तू कर म्हणले. अशी पतीची आज्ञा झाल्याबरोबर तिला आनंद वाटला आणि तिने नंतर गंगाजळाला स्नान करून घरी आलेली आहे. यथाविधी देवपूजा केलेली आहे आणि दीपदानाची संधी ती पाहत होती. तर येणे प्रकारे जाणा प्रथम दिवसी करती झाली अंगना, पासुनिया द्वितीय दिना यथानुक्रमे करीतसे. ताम्रपात्रे सुकृतेसी दीप ठेवीतसे सायासी, तया तळवटी मुळमळी कुंभासी भरून ठेवीतसे आदरे. मग तयाची पूजा विधियुक्ते करून पाचारी ब्राह्मणा ते, तयाची पूजा करून समजते दक्षिणेसहित अर्पितसे. श्रोते घेतील आशंकायसी केवी वदता मृत्तिका कुंभासी, न चाले अवांतर धातुसे म्हणून मृण्मयासी बदले ते. ऐसी आशंका श्रोते चतुर घेता ऐकाओ प्रत्युत्तर, तरी दरिद्र वैसायसी थोर नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशिला पाही दरिद्र व्याप्त निजगृही, इतर धातूचा स्पर्श तोही नाही मृत्तिका पात्र या लागी. जयावरी कृपा श्रीची तयाने की जय इतर धातूची, यदर्थी वार्ता संशयाची मनाना निजय श्रोते हो. ऐसे करिता व्रत आचरण सुशीला नित्य करे आपण, तव सापत्न भाव मनी कल्पुन करीतसे विघ्न विमला पै. व्रत करीते नाम सुशीला नामासारखी करणी अचला, दुजिते नामाभिधान विमला परिद्वेष कल्लोळा हृदय वसे. एका पुरुषाचे दोघी नारी पाहता दोघींची विपरीत परी, एकमळा ते त्यागी स्वीकारी हे कोण चतुरी जाणीजे. असो ते विमल नारी निशिदिने टपतसे निर्धारी, जेवी मुशका लागी अंतरी बिडाळू कजैसा. तैशा प्रिय अहोरात्रे जपतसे ते सुंदरी, मत्सर धरुनी अंतरी विघ्ना लागी उदित. पहा दुर्जनांचा स्वभाव दुजिया ते करावा पाव, हा तरी सहजी स्वभाव अंग प्रभाव दुर्जनाचा. या लागे श्री रघुपती नको हे दुर्जनाची संगती, तात्काळ भ्रमे सुमती लागता संगती तयाच्या. ऐसे जपता सता विमलेश संधी साधी मासार्थ दिवस, तो सुशिला गेली स्नानास लक्षुनी दिवसी एकादशी. सिद्ध करून दीपपान मग गेली स्नाना लागून, तो येरी काय करी कारण दीपमालोनी विजवला. दीपगृता ते उलंडिले रिक्त पात्र करून ठेविले, ऐसे करता तय वेळे तो स्नानाहून आले सुशिला. करून देवार्तन जन म्हणे द्यावे आता दीपदान, नेत्री जे पाहे विलोकन तो घृतसहित विजोनी दीप गेला. चित्ती म्हणे मारदार करणी करून गेले यक्षिणी, पुन्हा साहित्य मिळवणी करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्यय होत जात येरी म्हणे होतसे काय, घडतसे असे जो पर्याय विदित नव्हे ती येते. ऐशा परिदे विमला पाही कर्म करोनी विचारे स्वगृही, सुशिळा खेद करे निर्दयी म्हणे कवणा पायी प्रवर्तला. नेणो जन्मांतरीचा ठेवा मज कैसे घडेल पुण्यदेवा,
हे जनार्दना माधवा कौण उपाया करू मी. ऐसी चिंता करिता ते कामिनी जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकार करणी करुणी गेली विमला ती. परी तयादिनी काय केले विमलेले म्हणे जाणितले. म्हणून घृतपात्रे भरून ठेविले उर्वरित स्नेह दीपाचे. ते पाहून आपले नयनी खेद करती झाली मनी. म्हणे देवदेवा चक्रपाणी या लगुनी करू काय. वृत्तांत सांगितला भृतारासी तो तेव्हा विहित धर्म नोये मजसी. सवती मत्सर म्हणून तयासी निजमानसी क्रोधे भरले. ऐसा विचारून अंतरी काही न बोले ते सुंदरी. कुसुमुसनी राय अंतरी ग्राचारी वर्ततसे. येणे प्रकारे करून व्रत करीती झाली संपूर्ण. करून या उद्यापन जाण ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळसी असता मृत्यूपंथा ती गेले. एका मागे एक मरण पावले हो सम्यक. नेत्र जाऊन अंधत्व देख तेही देख पावले. नेत्री न दिसेच काही चाचवित वावरे स्वगृही. मग आठवित से हृदय शेषशाही परमात्मा. हृदयी परम गैवरून मग आठवी पूर्वकर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले. मी तवा अपराधी बहुत पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात निशिदिवीस तळमळी. आधी कर्म करावे जैसे तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यम यातना ते स्वभावे न चुके कल्पांत काळी. मग असा तो श्यामली ब्राह्मण जो होता त्या ब्राह्मणाला 2 पत्न्या होत्या सुशीला आणि विमला. सुशीला अत्यंत पतिव्रता होती आणि पतीच्या आज्ञेने तिने स्नान आणि दीपदानाचं पुण्य कर्म करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ती रोज स्नान करून देवदेवा तर देवपूजा करायची आणि घरी येऊन रोज दीप जो होता तो दीपदान करत असे. एक दिवस काय झालं, असं काही दिवस गेल्यानंतर विमला जी होती ती नावाप्रमाणे विमला होती. तिच्या मनामध्ये मत्सर जाणला आणि तिने विचार केला की ही सुशीला एवढं काय देवदेवतार्चन करते, म्हणून आपण त्याच्यामध्ये खंड पाडू. म्हणून ती स्नानाला गेली असताना इकडे तिने दिव्यातलं तूप सांडलं आणि दिवा मालवून टाकला. इकडे सुशीला स्नान करून घरी आली. देवतार्चन करून पाहते तर काय, दिवा विझवलेला, तूप सांडलेलं. तिला वाटलं हे मांजराने काहीतरी केलेलं दिसतं, म्हणून पुन्हा तिने तो दीप लावला आणि दान केलं. असं काही काळ रोज होत होतं. तिच्या मनामध्ये विचार आला, हे असं कसं घडतंय देवा, रोज असं का होतं. म्हणून एक दिवस ती विचार करीत करीत जप करत बसली होती आणि तिच्या समोर दृष्टीसमोर विमलाने हे कृत्य केलेलं तिला दिसलं आहे. तिने मनामध्ये आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागले की ही रोज असं का करते. पतीला सांगायला गेली तर पती म्हटले, हा तुझा सवती मत्सर आहे, म्हणून तुला करायचं ते तू धर्म कर, पुण्य कर, परंतु हे असे कलह काही करू नकोस. काय करते बिचारी, मुसमुसून बिचारी रडू लागली, देवाचा धावा करू लागली आणि तसंच तिने महिनाभर हे व्रत केलेलं आहे. आता 1 महिना पूर्ण झाल्यानंतर काय होतं की ती विमला जी होती जी रोज दिवा मालवत होती, तिला 3 मुलं होते. हे 3 मुलं एक एक करून पंचत्वात पावलेले आहे. त्यानंतर तिची दृष्टीसुद्धा अंध झालेली आहे, तिला काही दिसेना असं झालं. ती बिचारी रोज चाचपून चाचपून घरामध्ये वापरत होती आणि तिच्या मनामध्ये दुःख येऊ लागलं. तिला तिचं कर्म आठवलं आणि ती देवाची वारंवार क्षमा मागू लागली. हे परमेश्वरा, मी तर तुझे अपराधी आहे,
मला क्षमा कर म्हणून ती रोज तळमळत करत होती. म्हणून आधी जसं आपण कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगावे लागते. म्हणून सर्वांनी विवेक आपला स्मरून, विवेकाला स्मरून सावध व्हा. यमाच्या जाचणीतून मुक्त होण्यासाठी म्हणून काहीतरी पुण्य करा, देवाचं नामस्मरण करा. व्यासाधिक महर्षी वाल्मिकादी तपोराशी पुराणे करुणी ठेवले जगासी तरुणोपायासी निर्धारे. परी हे जग आहे अलगट मोठे कोणी न जाती त्या वाटे म्हणून दुःखी होती अचाटे जातात वाटे यमपुराच्या. असो ते विमला सुंदरी दिवस नशी खेद करी म्हणधन्यतेची नारी व्रताराज्ञेन वर्तत. मी तव अभागी मोठी परमदैवाची करंटी नेणे काही हातवटी व्रतदाने उद्यापने. ऐसी करिता चिंता कालांतरे ते मृत्यूपंता पावती झाली ते तत्वता यमवथा दारुण. यमदूती नेले मारित चित्रगुप्त काढिले लिखित मग ते जाचणी नित्यानित्य भोगवित ती येते. दारुण ते यमयातना शास्त्रे बोलिली प्रकार नाना तदनुसार ते कामिनी भोगती झाली दुःखाते. आठवणी आपले आचरण अट्टाहासे रडे आपण परी तेथे सोडविता कवण असे जाण सांगपा. सोयरे आणि आप्तपाही हे तव राहती ठाईचे ठाई परी तेथीच ना जाणती सोयी पाडिती अपायी प्राणिया. मिळून आप्तवर्ग सकळ घृत शर्करेचे मारिती कवळ म्हणती उत्तम प्रकारे काळ क्रमीला याची या संगती. सर्व सुखाचे सांगाती शेवटी कोणी कामान येती ही तव जनाची असे प्रवृत्ती न जाणती हित अहित. कोणीही म्हणती ऐसे परलोकी सार्थक करी अभ्यासे ऐसिया लागी उपदेशे न सांगती कोणीही. जरी ऐसा करिता उपदेश मग सकळही लागती पुण्यपंथास त यमपुरी पडता ओस म्हणून पुण्यमार्गास नेणती. असो ते विमला सुंदरी यातना भोगुनिया भारी मग टाकिले नरका गोरी कुंभ पाकी ती येते. ऐशे ते कुंभी पाकी पडत रवरवाते झाले भोगे प्राप्त क्रमिता वर्षे गणित 36 सहस्र गर्जनापै. दीप निर्नाशा नात्सद्यो विमला दुःखिता भवेत् तस्या पुत्रत्रयं नष्ट मद्दत्वं समुपागता. अदीर्घे तैव कालेन निधनं समुपागता 310 रौरवे नरके स्थिता. मग या जन्मा घातली ग्रामसुकरी मग व्याघ्र जन्म दुसरी शृंगाळ जन्म तिसरी वटवाघळी चौथी पै. मग मानवदेव पावून निषादी झाले ते कामिन ते हिंसा कर्म दारुण घडले जाणती येते. मग मीन होऊनी जळी थिल्ल रोदकात तळमळे तयावरी ते घार झाले आकाश पोकळे फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता परम कष्ट झाले तत्वता नको नको हे जन्मव्यथा श्री रघुनाथा घडू देऊ. या परिदीप वध्वंसन तेच कथिले हो कारण ऐका पुढील कथन सुचिळे ते कैसे ते. मग अशा प्रकारचे विमला जी होती ती काही काळ अशी यमय दुःख भोगत असताना तिचा देह नाश पावला आणि मग अशी ती मृत्यूपंथाला पावल्यानंतर यमदूत तिला घेऊन गेले. चित्रगुप्ताने त्या ठिकाणी तिचं जे होतं ते सर्व काढलेलं आहे विधिलिखित आणि त्यानुसार तिला नित्यानित्य जाचणी भोगू लागते, यमयातना देत आहेत. अशा प्रकारे ती यमयातना भोगू लागली आणि आपले आचरण आठवून अट्टाहासे रडू लागली. परंतु तेथे सोडवणारा कोण आहे म्हणले. आप्तवर्ग वगैरे सर्व इथेच असतात. घृतशर्करे मारती कवळ लाडू मिठाई वगैरे खाण्यासाठी हे सर्व असतात.
ते सांगतात फार छान काळ गेला यांच्यासोबत, परंतु शेवटी परलोकामध्ये कोणीही संगाती आपल्या येत नाही, आपल्यालाच आपलं भोगावं लागतं. म्हणून पुण्यमार्गाचं आचरण करा. असो ती विमलाजी होती, ती सर्व दुःख भोगून मग तिला अघोर अशा कुंभपाकी नरकामध्ये टाकलं. नंतर रौरव नौकामध्ये नरकामध्ये टाकलं. किती वर्ष? 36,000 वर्ष. नंतर ग्रामसुकरी झाली, दुसऱ्या जन्मात व्याघ्र झाली, कोल्हा झाली, वटवाघूळ झाली, पुन्हा मानवदेव प्राप्त होऊन निषाद झाली. नंतर मीन माशाचा जन्म मिळाला. अशा प्रकारे अनंत जन्म भोगून तिला फार कष्ट झालेत. म्हणून नको नको रे देवा, रघुनाथा असं कुठलेही व्यथा घडू देऊ नको. आणि हे दीप विध्वंस केल्याचं पातक आहे, आणि ह्या पातकामुळे असं हे सर्व घडलेलं आहे म्हणले. आता सुशिलेचं कसं कथानक होतं ते ऐका म्हणले. काळांतरे करून जाणं, तेही पावली असे मरण, विष्णुदूती विमान वाहून नेले पैती येते. एवं तया विमलयादी दीप प्रशनात्मना फलम प्राप्त दुःख वियोगेन सुशिला सद्गतिदंगता. नारी वापी नरो वापी य करोति मलिम्लुचे स्नानं वा दीपकं वापी विप्रसेवनमेव च. या लागी पुरुष अथवा नारी व्रत खिजेवो निर्धारी, ये कलियुगा माजारी उपाय श्री हरी पै केला. परमदयाळू दीननाथ ब्रीद सत्त करावया व्रत, होऊन या कृपावंत आदरे सांगत लक्ष्मीसी. एवं दोघे स्त्रियांची दोन गती, एक सद्गती एक अधोगती, परिशांकिली ते कवणगती ऐकीचे पुढती श्रोतेजन. मग अशा प्रकारे काही काळानंतर सुशिला सुद्धा मरण पावली, आणि तिच्या मृत्यूसमयी विष्णुदूत विमान घेऊन आलेले आहे आणि तिचा उद्धार केलेला आहे. यासाठी पुरुष अथवा नारी कोणीही असो, दोघांना याचं पुण्याचं फळ सारखं प्राप्त होतं. आता बघा, दोन स्त्रिया, दोघांच्या दोन गती, एकीला सद्गती एकीला अधोगती. आता शांकली जो होता त्याला काय त्या गती प्राप्त झाली ते पुढे ऐका म्हणले. दोघी स्त्रिया पावती निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण, तिघे पुत्रे पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणून तळमळ मासनी रात्रंदिवस कुसुमेसी, हे नवसंगती संगदोषी घडे अनायासी प्राणिया. पातक जे कायिक वाचिक तैसेचे सांसर्गिक, शास्त्राधार असे देख म्हणून पातक बोलीजे. या परी कष्टी तो ब्राह्मण पावता झाला परमशीण, काळांतरे पावला मरण नेला बांधून यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ दान धर्म आचरशीळ, या लागे तया ते केवळ नसे हळहळ जाचणीची. परी विष्णू लोके सुशिले ते नारदे कथिले ती येते, तिने प्रार्थून विष्णू ते करुणामृत वचने करुनी. म्हणे देवदेवा ऋषिकेशी तू तव कृपाळू होसी, तरी कोण दशाभृता राशी निजमानसी विचारा. मग संतुष्टो न नारायण तया आणवी धाडवून विमान, मग उभयता दोघे जण वैकुंठ भुवानी पावली ते. संस्थाप्य संतते भूमो वैकुंठ निलयंगता, सायुज्यं पती संयुक्ता पुनरावृत्ती दुर्लभम. या प्रकारे श्लोकार्थ बरवा, श्रोतयादिरे परिसावा, न्यून पूर्ण क्षमा करावा, दोष न ठेवावा मज लागे. पाहून या समंता ते अर्थान्वय वर्णिलायत, प्राकृत भाषा म्हणून तिथे अवेर संती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवा, म्हणून दुर्बळा ते अवेरावा, हे केवी उचित थोरिवा विहित भावा न दिसे. मग अशा प्रकारे त्या शांकली ब्राह्मणाचं काय गती प्राप्त झाली ती ऐका म्हणले. आता कालांतराने तो ब्राह्मण सुद्धा जो होता तो ब्राह्मण पंचत्वात विलीन झाला. मग आता पंचत्वात विलीन झाल्यानंतर यमदूत आलेले आहेत आणि त्याला यमलोकामध्ये घेऊन गेलेले आहेत. परंतु तो पुण्यवान होता
म्हणून त्याला यमयातना काही मिळत नसे. परंतु जसं कायिक वाचिक दोष सांगितलेत बघा, वाचेने सुद्धा कोणाचं दोष काढायचे नाहीत, वाचेने सुद्धा कोणाचं वाईट बोलायचं नाही, मनाने सुद्धा कोणाचा वाईट विचार करायचा नाही. आणि सांसर्गिक आता हा संगतीने त्याच्यावर आलेला दोष आणि त्यामुळे त्याला यमयातना काही होत नव्हत्या, फक्त यमलोक प्राप्त झाला होता. परंतु अशा विष्णुलोकामध्ये सुशीला नारदांना प्रश्न विचारते आहे. विष्णूंना तिने प्रार्थना केली आणि सांगितलं की हे देवादिदेवा ऋषिकेशा, तू कृपाळू आहेस. माझ्या भ्रतराची अशी कशी दशा केली आहे. माझ्या पतीला सुद्धा आपण वैकुंठात बोलवून घ्या, कृपा करा, मी आपल्याला शरण आली आहे. आणि मग अशा प्रकारे तिने केलेली प्रार्थना ऐकून भगवान संतुष्ट झाले आणि एक विमान पाठवून तिच्या पतीला, त्या शांकली ब्राह्मणाला सुद्धा वैकुंठ भुवन प्राप्त करून दिलेलं आहे. अशा प्रकारे ते दोघं वैकुंठात राहू लागलेले आहेत आणि पुनरावृत्ती त्यांना नाही. असो, हा संगतीचा दोष, हा कायिक वाचिक मानसिक हे अनेक प्रकारचे दोष असतात. तसा संसर्गामुळे त्याला यमयातना झाल्या, परंतु चांगल्या संगतीमुळे, त्या सुशीलेच्या पुण्यामुळे त्यांना वैकुंठ प्राप्त झाला. असं हे दीप दानाचं महत्त्व आहे. दीप लावण्याचं, त्याच्यानंतर दीप विझवण्याचं पाप काय आहे हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. म्हणून कितीही शक्ती आपल्याजवळ नसली तरी दीपदान करा. दीप लावा, महिनाभर दीप जरी लावला तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणचे संमत मनोहर सुत विरचित सप्तमोध्याय गौडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.